ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता आपण काल वेदांताचा 5वा सिद्धांत पाहिला, समत्व, समता. मग आपण बघितलं असंग झाला आणि त्याच्यानंतर समत्व. समत्व झालं, सुरुवात झाली समत्वाला की समता पाहिजे. हो, हा थोडंसं सांगितलं. लाभा लाभौ जया जयौ, जय पराजय, लाभ अलाभ, हे सगळं आपल्याला समान पाहिजे. इतकी मनाची तयारी झाली पाहिजे. काही समोर येऊ त्यात आपण बुडता कामा नये. मग आता ही जी समता आहे, हे जे समत्व आहे, हे आता आणायचं कसं आपल्या जीवनात, कसं शक्य आहे? आणि दुसरी गोष्ट, याची काय आवश्यकता आहे एवढं स्वतःला कष्ट घेऊन, ह्याचा आपण विचार करणार होतो काल. तो आज कंटिन्यू करणार आहोत. की आधी आपण जर सगळ्या जड वस्तूंचा विचार केला, काय होतं? आपल्या आजूबाजूला जड पदार्थ खूप आहेत. सगळ्या वस्तू म्हणजे जड ना. सगळ्या वस्तू, घरात जेवढ्या वस्तू आहेत तेवढं सगळं जड आहे. टेबल, खुर्च्या, टी व्ही, फ्रीज, नाही का, सगळं जड आहे. कपाटं,
यांच्याशी आपण कसं राहायचं, या जड वस्तूंशी. म्हणजे या जड वस्तूंशी आपण कसं राहायचं हे आपण शिकलो तरच आपल्यात समत्व येईल. आता हे जे सगळं संसार आहे त्यातनं सगळं घेण्यासाठीच आहे, म्हणजे अध्यात्मच त्यातनं आपल्याला साधायचं आहे. आता ते कसं बघा, म्हणजे हे समजवणंच खूप कठीण आहे. हा दगड आहे किंवा हे दगडाचे तुकडे, ही माती आहे, हे सोनं आहे, हे रत्न आहे, बरं का. आता या व्यवहारी दुनियेचे सगळे नियम वेगळे. सोन्याला किंवा रत्न तर त्याच्याहून महाग, सगळे खडे, तर ते महाग आहे म्हणून त्याची किंमत आपण जास्त करतो. आता सोनं हे प्लॅस्टिकच्या बांगड्यांच्या इतकं स्वस्तात मिळायला लागलं तर त्याची किंमत कोण करतो? आणि चोरी तरी होईल का मला सांगा? तो गरीब माणूस सुद्धा आणू शकेल ना 10 रुपयाच्या बांगड्या. असं आहे. म्हणजे आपण कशावरून किंमत ठरवतो? या व्यवहारी जीवनामध्ये ज्याला जास्त पैशाची किंमत द्यावी लागते त्याला आपण ठरवतो की खूप किमती वस्तू आहे, किंवा जी वस्तू जास्त प्रमाणात मिळत नाही आपल्याला. प्लास्टिकच्या बांगड्या रस्त्यावर विकतात, सोनं हे सोनारच फक्त विकतात, आणि तरी आपण त्याचा कस बीस सगळं पाहून घेतो. ज्यावेळी आपल्याला सवय लागेल कशी, की हे जे सगळे पदार्थ आहेत, हे जे सगळ्या वस्तू आहेत, या व्यवहारी जगताप्रमाणे पैसे ज्याला जास्त पडतात, ज्याची किंमत जास्त द्यावी लागते, ज्याच्यामुळे आपल्या जवळचे पैसे जास्त संपतात, त्याची किंमत पण जास्त समजतो आणि त्याला जास्त जपतो. ह्यात चूक आहे असं माझं म्हणणं नाही. ते व्यवहारीपणासाठी ते योग्य आहे, बरोबर आहे. संसारामध्ये ते योग्य आहे. आपला क्लास चालला आहे वेदांताचा, त्याच्यामुळे वेदांताच्या पातळीवर विचार करायचा आहे. आपल्याला काय हवं आहे? समत्व. जशी ही खुर्ची आहे तसं हे सोनं आहे. खुर्ची बोलू शकते का? सोनं बोलू शकतं का? जसं हे दगडाचा तुकडा आहे, दगडाचा एक तुकडा आहे, तसं हे सोनं आहे. हे बघा, 2 कॉमन सेन्स आपल्याला पाळायचे आहेत. दगडाचा तुकडा परत आपण रस्त्यावर फेकून देतो, काम झालं की. काहीतरी वाळवण ठेवलं असेल त्याच्यावर दगड ठेवला, झालं की टाकून देतो आपण. सोनं आपण रस्त्यावर फेकणार आहे का? इथे कॉमन सेन्स बाळगायचं आहे. संसाराचं किंवा व्यवहाराचे नियम हे वेगळे आहेत आणि ते तसेच आपण जसे पाळत आलो तसे पाळायचे. सोन्याची किंमत जास्त द्यावी लागणार, ते व्यवस्थित जपून वापरायचे, सांभाळून ठेवायचं. दगडाचा तुकडा सांभाळून ठेवायचा नाही आहे, इतकी घरात घाण करायची नाही आहे. म्हणजे त्याप्रमाणे वागायचं. पण मनात समज काय पाहिजे? वेदांताच्या क्लासला बसल्यावर किंवा वेदांत जर आपल्याला आचरणात आणायचं असेल,
आपल्या वागण्यात आणायचं असेल तर वेदांताची पद्धत काय आहे? विचार करायचा. हा दगड, हे इथे ठेवलेली सोन्याची अंगठी, हे दोन्ही बोलतात का? नाही. दोघंही उठतायत का? दोघंही उठत नाहीत स्वतःहून. उचलावं लागतं तेव्हा ते उचलले जातात. जिथे ठेवू तिथे ते राहतात. परत वाढ होतीये का त्यांच्यात सजीवांसारखी? नाही. ते बोलतात का? मन वर करतात का? थोडेसे उंच उचलले जातात का? मला काही सांगायचं आहे. आणि खून करतात का? नाही. म्हणजे दोघंही जे समान आहेत असा अभ्यास करायचा. हळूहळू वेदांत उतरतो. ही एक पद्धत त्यांनी सांगितली. म्हणजे तुम्हाला जर समत्व अंगात आणायचं असेल तर ही पद्धत सांगितली. तुम्ही म्हणाल ही खुर्ची आहे, हे टेबल आहे, दोन्ही सारखे, त्यात नाही अभ्यास होणार. अभ्यास होणार आहे. एक हिऱ्याचा दागिना काढा आणि हिऱ्याचा दागिना ठेवा उजवीकडे, डावीकडे ठेवा माती. हे माती बोलते का? व्यवहाराला मी दोघांना 2 किमती दिलेल्या आहेत मनातनं आणि मी त्यांना त्याप्रमाणे वागवते. व्यवहार. तो हिऱ्याचा दागिना खूप आत जपून ठेवते कपाटात. पण ती माती काम झालं की टाकून देते. जास्तीत जास्त काळी माती, लाल माती असेल तर झाडांना उपयोगी पडते म्हणून कुंड्यांमध्ये टाकून देते मी, बाहेर नाही फेकते. कोणतीही माती असेल तर फेकून देते. आता हा व्यवहार झाला. अभ्यासाला काय घेतलेलं आहे? अभ्यासाला आता ती माती एका वाटीत आणि हिऱ्याचा दागिना एका वाटीत. आणि मग काय होत आहे? मग असं होत आहे, विचार करायला सुरुवात केली मगाशी सांगितल्याप्रमाणे. तसाच विचार करायचा आहे गहन. म्हणजे शेवटी आता परत तेच नाही मी रिपीट करत. ही माती आहे, ही बोलती आहे का? नाही. हा हिरा आहे, हा बोलतोय का? नाही. मग दोघांची किंमत एकच आहे. म्हणून हिरा फेकायचा नाही मातीत, पण कॉमन सेन्स, व्यावहारिक ज्ञानाप्रमाणे ते करायचं बाकीचं. आणि आध्यात्मिक ज्ञान हे मानसिक पातळीवर वापरण्यासाठीच असतं. मनच आपल्याला पुढे पुढे नेतं या अभ्यासात. आणि याचा एंड काय राहील? माती आणि हिरा हे दोघंही जर समान वागतात, व्यवहाराप्रमाणे मला काही हरकत नाही हो माझ्या तिजोरीत ठेवायची. फंक्शन आलं तर घालायचीही हरकत नाही, पण मला हे समजवून घेऊ दे. मी त्या हिराला कसंही वागवणार नाही. व्यवहारानुसार मी पैसे दिलेत, व्यवहारानुसार मी वागणार आणि त्याला व्यवस्थित तिजोरीत ठेवणार. बॅलन्स आहे ना, समता आहे ही. आणि तरीसुद्धा मला त्यातनं वेदांत शिकायचं आहे. काय वेदांत शिकायचं आहे? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की माती आणि हिरा यांचं वागणं समान आहे. मातीचा उपयोग वेगळा आहे, झाडं फुलवण्यासाठी, फुलं फळं आणण्यासाठी जी पोटाला लागतात. आणि हिऱ्याचा उपयोग देहाला सजवण्यासाठी आहे. आता दोन्ही आवश्यक आहे का अनावश्यक आहे ते नाही विचारलं. वेदांती लोक काय करतात नेमकं? मनामध्ये विचार असा येतो की दोघांचीही वर्तणूक समान आहे. माती जशी वागते, चाकची उठत नाही, त्याच्यात वाढ होत नाही, ती मोठी मोठी होत नाही, त्याप्रमाणे हिऱ्याचंही आहे सगळं. जसे सजीवांचे नियम असतात
त्यांना पाणी प्यायला लागत नाही. हिऱ्याला आणि मातीला काय पाणी घालतो का आपण? असं आहे. ते मातीत मुरतं, ते जाऊ दे, ते काय माती पाणी पित नाही. पण झाडाची मुळं पाणी पितात. झाडं सजीव आहेत. म्हणून माती आणि हिरा यांचं महत्त्व माझ्या मनात समान आहे. हे जर झालं सुख आणि दुःख दोन्ही काय घटनांमधून ते होते. एक मनाच्या विरुद्ध आहे आणि दुसरं मनाच्या प्रमाणे आहे. लहान मुलं असतात प्रत्येकाच्या घरात आणि मग मनाप्रमाणे झालं की ते मूल हसतमुख असतं. शक्यतोवर मूल लहान असताना त्याच्या मनाविरुद्ध घरात कोणीच होऊ देत नाही. म्हणून ते हसत खेळत राहतं आणि त्याची वाढ चांगली व्हावी असं थोडंसं मोकळं वातावरण हवं असं वगैरे सगळेजण जपून असतात. पण एक दिवस असा येतो 2-2 मिनटाला तो चॉकलेट खातो. त्याने काहीतरी होण्याची भीती वाटते. मग त्याला चॉकलेटला नाही म्हणावं लागतं. दात किडतात, दात दुखतात, रात्री रडतो तो. मग त्याला नाही म्हणावं लागतं. मनाविरुद्ध झालं की तो आरडाओरडा रडणं विचारू नका, मुसमुसून रडतो. कारण मनाविरुद्ध आत्तापर्यंत झालेलंच नव्हतं. मग मोठी माणसं दुखावतात का हो? नाही. बिचाऱ्या बाळाच्या फायद्याचंच सांगतोय आपण. त्याला दुसरं काहीतरी देऊन शांत करू. त्याला जे आवडतं ते ड्रायफ्रूट्स द्या, त्याला बेदाणे द्या. तर त्याला ते आवडेल आणि या आवडीची त्याला सवय लावू. मोठी माणसं याच्यात डिस्टर्ब होतात का मला सांगा? लहान मुलाच्या मनाप्रमाणे झालं की तो खुश, मनाविरुद्ध झालं की तो नाखुश, रडू लागतो. अतिशय अगदी म्हणजे घरातल्यांचा अतिशय जवळीकतेचा हा प्रश्न आहे. फार आवडता मुलगा असतो तो सगळ्यांचा, असतंच आणि लहान मूल असतंच. सगळे त्याच्यात अगदी रममाण होतात. त्याचं बोलणं सारखं, त्याच्या बोलण्यावरून हसतात. हा असा म्हणतो, हा तसा म्हणतो. म्हणजे अतिशय जवळीक असते त्याच्याशी. आणि इतका नाजूक रिलेशन असून सुद्धा ते म्हणतात याच्या फायद्याचं केलं पाहिजे. मुलगा मात्र दुःखी होतो, सुखी होतो. त्याचप्रमाणे घटना घडतात आणि त्याचं सुख आणि दुःख निर्माण होतं. कारण आपण त्याला ती हे दिलेली आहे, कन्सेप्ट दिलेली आहे, सुख दुःख. मग सुख कशाला म्हणतात? आपल्या मनाविरुद्ध झालं, आपल्या मनाप्रमाणे झालं की सुख, आणि आपल्या मनाविरुद्ध झालं की दुःख. संपलं. बस. दोन्ही भोगायची आपली तयारी असते. मनाविरुद्ध झालं तरी रडगाणं आणि मनाप्रमाणे झालं तरी स्वर्ग मिळाल्यासारखं वाटतं आणि तेच रिपीट करत बसतो. पण एक लक्षात ठेवावं, आपण चैतन्य आहोत. म्हणजे आपण मोठी माणसं आहोत. मन हे बालक आहे. दोन्हीही गोष्टी त्याला चूज करू द्यायच्या नाहीत. तू सुखही अनुभवायचं नाहीस, तो दुःखही अनुभवायचं नाहीस. तुझं जे काम आहे, आता तू मोठा झाला, आता चॉकलेट मागू नको. सुखदुःख ही मनाची चॉकलेट्स आहेत, लक्षात ठेवा. मनाची चॉकलेट्स आहेत. त्यामुळे सुखदुःख नाही खायची, दात किडतील, हृदयावर परिणाम होईल, दुःखी होशील तू मोठेपणी. नाही, त्यातलं तू काहीही घ्यायचं नाही आहेस. मनाला ठासून सांगायचं, या सुख एक घटना घडते त्याने आपल्याला दुःख होतं, एक घटना घडते त्याने आपल्याला सुख. हा
दोन्हीही टिकत नाही, दोघांमध्येही बदल होतात, दोन्हीही नष्ट होतं, दोघेही अडकवून ठेवतात आपल्याला मायेच्या जाळ्यात. आणि असं करत दोघंही सुख आणि दुःख हे समानतेने आपल्याशी वागत असताना आपण म्हणतो दुःख चांगलं आहे आणि दुःख वाईट आहे आणि सुख चांगलं आहे. पण तसं ते नाही आहे. दोन्ही समान आहे. आज हे घडलं, उद्या ते घडलं, सतत चालू असतं. आपण त्यातून अलिप्त राहायला पाहिजे. याला म्हणतात समता. अरे काय शत्रू काय मित्र, समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. मान अपमान, मान म्हणजे कोणीतरी मोठं म्हटलं, अपमान म्हणजे कोणीतरी लहान म्हटलं. अरे मोठं काय आणि लहान काय, कुणाच्या म्हणण्याने काही होतं आहे माझ्यात? मला जे करायचं तेच मी करते आहे. माझे विचार ठाम पाहिजेत. माझे रिमोट कोणाच्याही हातात नको. माझे विचार ठाम पाहिजेत. कोणी काहीही म्हणो. अरे काय असतं माहिती का, तुम्हाला माहिती आहे ती एक गोष्ट. एक गाढव होतं. गाढव आणि म्हाताऱ्या वडिलांना घेऊन तो चालला होता. गाढवावर टाकलं ओझं आणि ते घेऊन तो विकायला जायचा नगराला. वडील खूपच म्हातारे झाले. त्या मुलाने ओझं घेतलं पाठीवर, वडिलांना बसवलं गाढवावर. लोक बोलत आहेत, वडील कसे सगळं लोकांची लाज सोडून बघतायत. स्वतः बसले गाढवावर आणि मुलाला ओझं व्हायला लावलं. मग शेवटी लोकांची कटकट ऐकून मुलगा बसतो गाढवावर आणि वडिलांना ओझं देतो. लोक म्हणतात मुलांनी लाज सोडली आहे. एवढ्या म्हाताऱ्याला त्यांनी ते ओझं पाठीवर धरायला लावलं आहे. मग दोघंही चालत जातात, ओझं ठेवतात गाढवावर. आणि काय मूर्ख आहेत, दोघंही चालत बसलेत. ते ओझं गाढवावर ठेवले, दोघंही उन्हात चालत आहेत. मूर्ख आहेत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत समाज हा बोलत असतो आणि बोललं पाहिजे. माझ्या भल्यासाठी नाही, माझ्याबद्दल बोललं पाहिजे, माझ्या भल्यासाठी नाही. कारण सृष्टीचा नियम आहे. ते पंचमहाभूतात्मक आहेत. मी पंचमहाभूतात्मक आहे. अपूर्ण आहे सगळं. अपूर्णाबद्दल बोलत राहतं, त्याच्या खपल्या काढत राहतं. अपूर्णाचा हा नियम आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर अजून पंचमहाभूताचा प्रभाव पडतो आहे. मला जसं मन आहे वेडेवाकडे विचार करणारं, तसं दुसऱ्यालाही मन आहे वेडेवाकडे विचार करणारं. आणि आपण आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता आपण सुधारलो गीता ऐकून, पण आत्तापर्यंत आपण दुसऱ्याचाच विचार अधिक करत होतो. हा कसा मूर्ख आहे, तो कसा अतिशहाणा आहे, तो कसा स्मार्ट करतो, ओव्हर स्मार्ट राहतो, अमका कसा करतो, तमका कसा वागतो, त्याच्यातच होतो ना आपण. सुरुवातीला आपण ह्याच्यातच होतो. मग तुम्ही कसंही वागा, समाज हा बोलणार आहे. 10तला 1 जण तरी बोलेल. त्याच्यामुळे यू कॅनॉट प्लीज एव्हरीबडी असा लेसन होता तो इंग्लिशमध्ये आम्हाला. तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही जीवनात. आणि हा मूर्खपणा करायचा नसतो. आपल्याला आपलं आहे की नाही जीवन, माझे विचार पक्के पाहिजेत आणि मी पक्केपणानेच राहायचं आहे. मला जे करायचं आहे ते मी बुद्धीप्रमाणे माझ्या वागायचं आहे आणि ते चांगलं होईल असं करायचं आहे.
समाज काहीही बोलेल, पण आपण आपल्याला पाहिजे तसंच वागायचं आहे. तर तुम्ही प्रत्येकाला जगात खुश करू शकत नाही. काहीतरी थोडंफार कमी जास्त आपण फ्लेक्झिबल पाहिजे, म्हणजे ॲडजस्ट झालं पाहिजे. पण सतत ॲडजस्टच होत असाल तर तुम्ही स्वतः काहीही या संपूर्ण जीवनात करू शकणार नाही. हा नियम आहे. म्हणजे जितकी समता पाळायची आपल्याला, तितकंच हे सुद्धा खमकेपणाने पाळायचं आहे की मला माझं ठरवायचं आहे सगळं, काय काय करायचं आहे ते. आणि समशत्रूचे मित्रेचे कसा अभ्यास करायचा? हा शत्रू आहे, कारण माझ्या मनाविरुद्ध गोष्टी बोलतो तो, माझ्या कामांमध्ये अडचण आणतो. पण आपल्या मनात हे येत नाही, तो सतत अडचणी आणतो आणि एकदा दोनदा आपण रडतो. परंतु आपण पुढे पुढे त्यातनं कसे मार्ग काढायचे, ते सायलेंटली कसं राहायचं हे शिकतो आपण. आणि आपल्याला हुशार करणारा एकटाच माणूस आहे जगात, तो म्हणजे आपला शत्रू. आपण मागेही म्हटलं होतं शत्रू हाच मित्र. पण शत्रू हाच मित्र हे आपल्या आचरणात आणण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप बदल झाला माझ्यात, खूपच बदल झाला. ते आपण फार वेडेवाकडे विचार करतो, पण तसं नाही आहे. प्रत्येक शत्रूच्या वागण्याला, म्हणजे माझ्या मनात जो शत्रू आहे, प्रत्येकाच्या मनात असतंच काहीतरी, तर प्रत्येक शत्रूच्या वागण्याला किंवा आपल्यामध्ये अडचण आणण्याला आपण धन्यवाद धन्यवाद, परमेश्वरासारखं वागलास तू, असं म्हटलं पाहिजे आपण त्याला. इतका मनात चांगला भाव पाहिजे. मित्र जो असतो, मित्रसुद्धा जवळीकतेने सल्ले देतो, पण त्याच्या वागण्याला एक सज्जनतेची लिमिट असते की चांगलं वागायचं आपण आपल्या मित्राशी म्हणून. आणि काही गोष्टी आपल्यातल्या उणीवा तो आपल्याला सांगत नाही, पण त्या प्रसंगावधानाने तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. खरा मित्र असेल तरच. आणि खरा मित्र हाच संकटसमयी उपयोगी पडतो, अशी पण म्हण आहे. तर ते आहे. बाकी मग कुणी कोणाचं बांधील नाही. पण शत्रू आणि मित्राचा अभ्यास कसा करायचा, हे सगळे त्यांचे गुण आधी आजमावून घ्यायचे आपण. मग शत्रू मनाप्रमाणे वागत नाही, मित्र मनाप्रमाणे वागतो. मित्र सज्जन आहे, शत्रू दुर्जन आहे. मित्र आपले दुर्गुण कधी काढेल कधी नाही, शत्रू नेहमीच खणखणून आपले दुर्गुण काढेल. शेवटी आपण सोडून देतो त्याला. सोडून देतो म्हणजे काय? सोडून देतो म्हणजे काय? तर आपल्याला जास्त पुढे जायचं नाही आहे त्याच्या, कारण प्रकरण वाढेल. म्हणजे कुठेतरी जीवनात ताठ राहणं काही चांगलं नाहीच आहे. मागे पाऊल घेण्याची आपल्याला सवय लागते. ही कोणी लावली? फक्त शत्रूनीच लावली. फक्त शत्रूनी लावली. आधी आधी आपल्याला वाटतं अरे ह्याने आपल्यामध्ये ही अडचण आणली, मग माझं हे नुकसान झालं. पण खरं सांगू का, जीवनात जे नसतं आपल्या त्याचंच नुकसान होतं. परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे. पण हे परमेश्वराचं कम्युनिकेशन आहे. परमेश्वराला जोपर्यंत माझ्या दुर्गुणांच्या खपल्या काढायच्या आहेत
किंवा जोपर्यंत मला यश नाही मिळू दिलं तर माझा अहंकार कमी होईल ना. म्हणजे शेवटी मी श्रेष्ठ आहे, मी परमेश्वराच्या जास्त जवळ आहे. त्याचं कारण तो रोज शत्रू रूपात एकेकाकडून हे करवून घेतोय भूमिका आणि माझे दुर्गुण तो काढतोय. जे माझा आळस आहे किंवा जिथे मी लक्ष घालत नाही आहे, बुद्धी चालवत नाही आहे, ते सगळं आता मी करू लागल्यावर माझ्यात बदल झाला की नाही. अनेक मार्ग काढले जातात, अनेक सोल्युशन्स काढली जातात आणि आपण हुशारच होतो ना. कोणाचाही कोणत्या दुर्जनपणा आपण ज्याला लेबल लावतो त्या वागण्यामुळे आपल्यात बदल होतात. थोडे त्रास झाले, थोडे कष्ट झाले, अरे कष्ट हेच जीवन आहे, कष्ट हेच मुळी जीवन आहे. तसं स्मार्ट होणं तर महत्त्वाचं आहे की नाही. म्हणून समत्व पाहिजे विचारांमध्ये. काहीतरी झालं, हा आपला नेहमीच माझ्यामध्ये अडचण झालं, त्याच्यात आपण रेंगाळलो. एका पाठोपाठ आपल्याला तो जर अपयश आणत असेल तर तो परमेश्वर रूपच आहे. तो म्हणतो नाही नाही, अजून लक्ष घाल, ते गोष्ट तुझ्या लक्षात नाही आलेली, कर कर प्रयत्न कर. आणि खरोखरी आज आपल्याला माहिती आहे कैकेयीने काय भूमिका केली. लोकांपुढे ती वाईट वागली आणि रामाकडून सगळं कार्य करून घेतलं. त्याप्रमाणे हा शत्रू करतो, आपल्याकडून कार्य करून घेतो, त्याच्यासाठी कष्ट पडतात. आपले दुर्गुण जाऊन सद्गुण येण्यासाठी कष्ट पडतात. मग आपण रडायचं आहे का आपण थँक्स मानायचे? हे काम खूप कठीण होतं, हे कोणीही करणार नव्हतं. मग ते कैकेयीने जसं रामाचं जीवन घडवलेलं आहे तसं शत्रू आपलं जीवन घडवत असतो. शत्रू हाच मित्र म्हणण्यापेक्षा शत्रू हाच परमेश्वर. बस इतकं जर मोठं स्थान दिलं तर मला कसलेच क्लेश होत नाहीत, कसलेच क्लेश होत नाहीत. रोज सोल्युशन्स काढायची आणि जे जीवनात जमलं नाही करायला ते राहिलं, त्याचं कारण ते माझ्या फाईलमध्ये नाही आहे. पण त्यातनं आपल्याला ज्या ज्या गोष्टींवर मार्ग काढता येतील त्या नुसतेच मार्ग नाही तर आपण जीवनात स्मार्ट बनत जातो, हुशार बनत जातो, कुशलता येते आपल्या अंगी. आणि शिवाय हे सगळे बोनस पॉईंट आणि आपण काहीतरी साधू शकतो. जे साधलं ते आपल्या जीवनात यावं अशी परमेश्वराची इच्छा आहे म्हणायचं. आणि जे नाही साधलं ते आपल्या जीवनात परमेश्वर म्हणतो की त्या गोष्टी येऊ नयेत. कारण प्रत्येकाचे जीवन आहे वेगळं आहे, प्रत्येकाची फाईल वेगळी आहे. मी काय करावं ते परमेश्वर ठरवतोय. बाकी ईश्वराशिवाय कोणालाही कंप्लेंट करू नये. कशाचीही सहन नाही झालं तर फक्त ईश्वराला कंप्लेंट करावी. त्यातनंही काही फार होतं असं नाही. ऐकून घेतो, बरं वाळा म्हणतो आणि पुढे त्याला करायचं तेच तो करतो. ईश्वर कधी वाईट असतो का? नाही, तो आपल्या भल्याचंच बघतो. आई वडील किती जवळचे असतात पण काहीतरी होतंच की नाही. मग ते आपल्याला चांगल्याच सवयी लावतात. केवढा पण आपला दृढ विश्वास असतो, काहीतरी थोडंफार झालं तरी एक सेकंदसुद्धा जात नाही, लगेच आपण सगळं विसरून बोलायला लागतो. अशी आपली प्रवृत्ती पाहिजे. प्रत्येक नातं हे असंच इथलं, बाकी काही नाही आहे. आणि पहिली गोष्ट, माझा अपमान झाला, माझ्या कामात अडसर आले, हे मला कुठंही घेऊन जायचं नाही आहे. मरताना मला तर यातलं काहीच न्यायचं नाही. हे सगळं घाण ती पृथ्वीवरच ठेवायचे. मग मी त्याचा एवढा विचार का करू? हे पण आहेच. इतकं सॉलिड आहे हे समत्व. समत्व आणायचं असेल तर पाठच पाहिजे. सुख आणि दुःख समान आहेत. अडचण आणणं आणि अडचण न आणणं समान आहे.
यश अपयश समान आहे, मान अपमान समान आहे. अपमान झाला तरी टिकत नाही ना, टिकत नाही तो फारसा. आणि असली लक्तर कुठे स्वर्गात घेऊन जाणार आहोत आपण, का कुठे यमाच्या घरात घेऊन जाणार आहोत? अजिबात नाही, काही नाही. सगळं इथे जर ठेवायचं आहे तर आत्ताच ती ओझी आपण ठेवून द्यावी. प्रत्येक गोष्टीचा विचार एवढा करण्याची गरज नाही. जे होत आहे ते होऊ दे, रोज होत असेल रोज होऊ दे. जेवढं सोल्युशन काढता येईल तेवढं काढायचं. आपल्याला जर थकून मरायचं असेल तेही परमेश्वराच्या मनात असेल, तेही होऊ दे. टिळकांचा आदर्श समोर ठेवायचा. ब्रिटिशांनी केवढा अन्याय केला होता मंडालेच्या तुरुंगात पाठवताना. आणि तरी सुद्धा टिळक तरीही टिळक काय म्हणाले होते की जर जेलमध्ये मी राहावं, दुःख भोगावं, मला देशाचं कार्य करायचं होतं, पण माझ्या मनातलं होणार नाहीये, मी दुःख भोगावं असं जर त्या परमेश्वराला वाटत असेल तर तेच होऊ दे. इतकी हिंमत पाहिजे. त्यामुळे काही नाही, आपला ईश्वराचा खेळ आहे आणि आपले भोग आहेत, आपली वासना आहेत, त्या कारणीभूत आहेत आपल्याला. बाकीचं सगळं सोडून द्यायचं, सगळ्याकडे दुर्लक्ष करून नियत कर्म करायची आहेत, सगळ्याकडे दुर्लक्ष करून ईश्वराला समर्पित भाव ठेवायचा आहे, ईश्वराच्या चरणांवर डोकं ठेवायचं आहे. सुखाचे आणि दुःखाचे क्षण काय येतात? सुख आलंय ते परमेश्वरा केवळ तुझ्यामुळे आलंय, माझं असं काही नाही आहे. दुःख आलंय परमेश्वरा, दुःख आलंय, सहन नाही झालं तर तुझ्याच पुढे रडीन, तुझ्या पायावर डोकं ठेवीन. परंतु हे दुःखसुद्धा परमेश्वरा माझ्या जर हिताचं असेल तर होऊन जाऊ दे. खा ठेवायचे थोरा मोठ्यांचे आदर्श, टिळकांचा आदर्श कायम ठेवावा. सगळ्यात आपला समभाव पाहिजे. आणि अजून हा समतेचा जो मुद्दा आहे त्याच्यावर आहे बरंच काही बोलण्यासारखं, तर आता आपण उद्या कंटिन्यू करू. हा जो सिद्धांत आहे तो अतिशय सविस्तर आहे. समतेचा सिद्धांत, त्याचे सगळे पैलू आपण लक्षात घेऊ. घाई करायचं काहीच कारण नाही. उद्या झालं तर ठीक, नाहीतर सोमवारी कंटिन्यू करू परत उद्या करून. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.